परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर। निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार। जन आरोग्य योजनेने होईल ते साकार। परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण। आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686। नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। दिनांक 7 जुलै 2025 रोजी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांना लोकशाही पत्रकार संघ महिला अध्यक्ष आरोही जाधव यांच्या वतीने गोवंश हत्या बंदी व गोवंश संरक्षण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनामध्ये 1 जुलै रोजी परभणी शहरातील कोडगाव रस्त्यावरील मोहसिन कुरेशी यांच्या मांसच्या दुकानावर छापा मारला होता। त्यांचे म्हणणे होते की मांसच्या दुकानामध्ये गोमांस विक्री होत आहे। पोलीस अधिकारी संजय ननवरे यांनी व परभणी जिल्ह्यातील पत्रकार यांनी पाहणी केली असता त्या दुकानामध्ये म्हशीचे मांस आढळून आले। या प्रकरणी लोकशाही पत्रकार संघच्या वतीने गोवंश हत्या बंदी कायदा पूर्णपणे लागू झाला पाहिजे आणि गोवंश संरक्षण ही झालेच पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। जितका गोवंश हत्या करणारा गुन्हेगार आहे तितकाच गोवंश विक्रेताही गुन्हेगार आहे। या दोघांवरही मोक्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी जनतेच्या वतीने होत आहे। नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील, शिवसेना युती जिल्हाध्यक्ष परभणी। परभणीमध्ये गौमांसाची विक्री होत आहे आणि त्याच्यावर आळ आणण्यासाठी आम्ही आज इथे SP ऑफिसला येऊन एक निवेदन दिलं। परभणीमध्ये खुलेआम जर गौमांस विकत असेल तर त्याच्यावरती काही पत्रकार लोकांनी कारवाई केली आणि त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पण पोलिसांनीच काही अरेरावीची भाषा त्या महिला पत्रकारांच्या विरोधात वापरली आणि त्याच्यामुळे यांची एक कंप्लेंट होती SP सरांना। तर ती आज आम्ही SP सरांना ती कंप्लेंट दिली आणि त्याच्याकडून आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला। या गोष्टीवरती कारवाई देखील झाली आणि जिथे गौमांसाची विक्री होत होती त्या लोकांवरती कारवाई सुद्धा झाली। पण हा एकच प्रकार झाला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौमांसावरती बंदी आहे आणि आमची सर्वांची एक इच्छा आहे की आपली गौमाता जिला आपण खूप पूजतो त्याच्यावरती अशा प्रकारचे कसलेही अत्याचार झाले नाही पाहिजे। गौमांसाची विक्री बंद झाली पाहिजे आणि गौरक्षण झालं पाहिजे। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती आता महानगरपालिकेने पुढचं पाऊल उचलावं। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे काही ठेके दिलेले आहेत ते चेक करावे की कुठल्या दुकानाला नॉनव्हेज किंवा ह्याचे लायसन्स दिलेले आहेत आणि कसल्याही प्रकारचा गैरवापर किंवा गैरप्रकार त्या दुकानांमध्ये होऊ नये। गौमांसाची विक्री होऊ नये, त्या सगळ्या बंद व्हाव्यात। ज्यांना कुणाला परवानगी नाहीत त्या लोकांचे जे काही इलिगल दुकानं सुरू आहेत ते बंद करावे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्या, कारण परभणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम लोक दोन्ही धर्म एकदम चांगले राहतात एकमेकांसोबत आणि अशा कुठल्या छोट्या छोट्या लहान गोष्टी, लहान नाही म्हणता येणार ह्याला, पण असे जे कारण आहेत ह्याच्यामुळे मोठे मोठे दंगे व्हायची खूप शक्यता आहे। त्याच्यामुळे या गोष्टी बंद व्हाव्या आणि गौ मातेचं रक्षण व्हावं ह्याच्यासाठी आम्हाला इथे हे सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या दोन्हींनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींवरती कारवाई केली पाहिजे। ज्याच्या कोणाकडे लायसन्स नाही त्या सगळ्या लोकांचे दुकानं बंद करा आणि गौमांसाची विक्री महाराष्ट्राच्या शासनाने तुम्हाला इथं बंदी घातलेली आहे त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या। नाही म्हणजे नाही। तुम्ही हे कोणी जे लोक पैशासाठी या दुकानं उघडून बसलेले त्या लोकांची दुकानं बंद करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बंद करण्यात याव्या। या गोष्टींवरती कारवाई झाल्या नाहीत तर आम्हाला सर्वांना, गौरक्षकांना आणि सगळ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतील आणि ह्याच्यासाठी परभणीची महानगरपालिका आणि बाकी प्रशासन जबाबदार राहील। मी गोरक्षक विजय शिंदे। जे परभणी शहरामध्ये गोमांस विक्री चालू आहे, गोहत्या चालू आहे, त्याच्यासाठी आमच्या हिंदू भावना खूप दुखत आहे आणि हे गोमांस विक्री होत आहे। हे गोमांस
नगरपालिका, महानगरपालिका आणि SP साहेबांनी तात्काळ बंद करण्यात यावे. नसता हे गोहत्यासाठी हिंदू मुस्लिमचे मोठे दंगे घडू शकतात आणि या दंग्याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यावर राहील. यांची लवकरात लवकर जबाबदारी घेऊन हे जे विक्री चालू आहे गोहत्या लवकरात लवकर थांबवण्यात यावी. 1 जुलै रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गोमांसासाठी आम्ही जे प्रकरण दिलं होतं, FIR दिला होता, त्याच्यावर पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई केली. त्याबद्दल काही शंका नाही, आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत खरंच. पण आम्ही पत्रकार, आमच्यासोबत जो पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जो प्रकार घडून आणला, जे आमच्यासोबत आरेरावीची भाषा केली, त्यासाठी आमचा मुद्दा आज हा आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे SP साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आणि लवकरात लवकर आमच्या मुद्द्यावर काहीतरी विचार SP साहेबांनी करावा. आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. जय हिंद. परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर. निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार. जन आरोग्य योजनेने होईल ते साकार. परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण. आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686.